नमस्कार. कोकणच्या लाल मातीचा गंध आणि अंगात संचारलेली लोककला म्हणजे दशावतार. ज्या कलेने पिढ्यानपिढ्या आपल्या संस्कृतीचे रक्षण केले आणि रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, अशा या महान परंपरेतील एक दिग्गज नाव आज आपल्यासोबत आहेत. दशावतारातील आपल्या अफाट अभिनय शैलीने आणि खणखणीत आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे लोकप्रिय कलाकार श्री दत्तप्रसाद शेणे यांचे मी शब्दसमूहांनी सहर्ष स्वागत करतो. आज आपण त्यांच्या या रंगभूमीवरील प्रवासाचे अनेक पैलू उलगडणार आहोत. नमस्कार सर. सर तुमचा थोडासा परिचय द्या. मी दत्तप्रसाद रमाकांत शेणाई, वेंगुर्ला मठ हे माझं गाव, आणि या दशावतार कलेत एक दशावतार कलेचा पूजक म्हणून, कलावंत म्हणून कार्यरत आहे. दशावतार कलेचा आरंभ माझा म्हणजे खर तर लहानपणापासून मला आवड होती. मी रात्रीची जत्रा वगैरे सुरू झाल्यानंतर पकवाजाची थाप बसली, मी उठायचो आणि दरवाजा उघडून पळायचो नाटक बघायला. मला घरातल्या व्यक्ती रोखत होत्या, पण काही मला रोखू शकल्या नाही. उलट मी माझ्या एज्युकेशनवर म्हणजे माझ्या करिअरवर पाणी सोडलं, पण दशावतार मात्र तसंच जपून ठेवलं. नक्कीच सर. म्हणजे तुम्हाला लहानपणापासून दशावताराची आवड होती, पण म्हणजे प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की तुम्हाला कोणाकडून प्रेरणा मिळाली किंवा तुमचे मार्गदर्शक कोण होते किंवा तुमची पहिली भूमिका काय होती आणि त्यातला काही अनुभव. आमच्या मठात एकदा रवींद्र खानोलकर म्हणून आहेत, ते दशावतारी कलाकार होते आहेत. त्यांनी नाटक एक बसवलेलं होतं आणि त्यात मला एक गणपतीची भूमिका पहिल्यांदा सर्वप्रथम करायला मिळाली. त्यावेळी वाहतोही दुर्वांची जोडी हे कथानक केलेलं होतं आणि त्याच्यातून गणपती या भूमिकेनं माझा आरंभ झाला. नक्कीच सर. आम्ही पहिलं नाटक बघितलेलं ते लवंकुश होतं. ते आमचं पहिलं नाटक होतं. आणि सर तुमची पात्राची तयारी, तो अभिनय म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही तयारी करतात किंवा जर कोणताही कठीण प्रसंग कठीण भूमिका असेल तर तुम्ही कशा प्रकारे ती साकार करता. आता दशावतार कला ही मुळातच अंगात असावी लागते, म्हणजे रक्तात असावी लागते. आम्हाला घराण्याचा काही वारसा नव्हता. बाबा माझे सामाजिक नाटकात एक बसवलेले 1-2 सामाजिक नाटकं वर्षात करायचे, पण ही कला मला दुसऱ्यांची पाहून पाहून त्याची ओढ लागली आणि माझ्या रक्तात आली. आता त्यासाठी तयारी म्हणजे जो जो जयाचा घेतला गुण, तो म्या गुरु केला जाणं. गुरु शिवाय कुठली विद्या नाही. आता रवींद्र खानोलकर यांच्यामुळे मला दशावतारात प्रवासाला पहिलं पाऊल टाकायला मिळालं. त्यानंतर आपल्या घावनाळ्यातील रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ, त्याचे मालक बबन घावनळकर यांनी मला नारूर येथे महालक्ष्मी मंदिराच्या ठिकाणी नारद ही पहिली भूमिका घातली आणि त्यावेळी माझा नारद या भूमिकेचा प्रवास सुरू झाला. आता नारद भूमिका म्हटल्यानंतर त्याच्या मागचा अभ्यास, गाणी आली. मग त्यावेळी जुनी गाणी मला त्यांच्याकडून मिळाली. अनंत बागवे कैलासवासी नारदाची भूमिका करणारे, त्यांची गाणी वगैरे, उमाकांत बेहनेकर कैलासवासी नारदाची भूमिका करणारे, त्यांची गाणी, कांता मिस्त्री काकांची गाणी, पंढरी घाटकर काकांची गाणी, विठ्ठल गावकर काकांची गाणी, अशा प्रकारे ती गाण्यांची तयारी त्यावेळी झाली. त्यानंतर माझं शिक्षण, आणि मी वर्गात मुळात हुशार विद्यार्थी, पहिलीपासून 1 नंबरचा, त्यामुळे मला भाषेचा काही प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे मी स्वतः वाचन करायचो. शक्यतो म्हणजे सांगायचं खरं म्हणजे इयत्ता 8वी मध्ये मी पुराण वाचनाला भयंकर सुरुवात केली. मी 8वी-9वीच्या वेळी माझी 14 विद्या, 64 कला, 21 स्वर्ग, 7 पाताळ, 14 पाताळ ही माझी त्यावेळी पाठांतर होती. त्यामुळे वाचाल तर वाचाल, त्यामुळे वाचन महत्वाचंच आहे. आणि सर्वात महत्वाची म्हणजे गुरु करणं महत्वाचं आहे. कारण मला जे जुने मार्गदर्शक भेटले, त्या मार्गदर्शकांकडून भूमिका मी समजावून घेतल्या आणि सादरीकरण करताना माणसाचं वास्तव जीवन आणि कसा काय सादरीकरण करायचा याचे पैलू त्यांच्याकडून मला शिकायला मिळाले. नक्कीच सर. गुरु आपल्या आयुष्यात खरोखर महत्वाचा आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की पूर्वीचा दशावतार आणि आताचा आधुनिक दशावतार यामुळे तुम्हाला काय फरक जाणवतो. आता पूर्वीचा दशावतार ज्यात रंगरंगोटी नव्हती, अंगावर वस्त्र ड्रेपरी तेवढी नव्हती, पण त्या काळात
उत्तम संवाद शैलीनं जुने कलावंत नाट्यप्रयोग सादरीकरण करायचे आणि माईक सिस्टीम नव्हती, त्यामुळे पांढरी चारचा स्वर, सफेद चारचा स्वर त्या उंच पट्टीत बोलायचे आणि शेवटच्या लोकांपर्यंत ते ऐकायला जायचं. पण त्या संवादात आणि त्यांच्या अभिनयात जी ताकद होती, त्या ताकदीनं ते रसिकांना 4-4, 5-5 तास खिळवून ठेवायचे, बसून ठेवायचे आणि मनोरंजनाची साधनं नव्हती. आणि त्यामुळं आता आधुनिक काळाकडे आपण वळूया. त्यावेळचा राजा आणि आताचा राजा पाहायला फार बरा वाटेल म्हणजे आताचा. कारण त्याच्या मुकुट, डोक्यावरच्या किरीटापासून पायातल्या मोजडीपर्यंत अगदी शालीनता वाटते. राजा हा राजाच दिसतोय. पण माझी खंत मी व्यक्त करतोय, म्हणजे मी सुद्धा त्यातच आलो म्हटलं हरकत नाही. कैलासवासी नटवर्य नटश्रेष्ठ विश्राम कदम, बाबी नालंग काका, तुम्हाला माहीतच नाही, त्यांना पाहिलं नाही. विनोद आपले तावडे, म्हणजे हरिश्चंद्र भूमिका ज्यांनी दशावतारात पहिली सादर केली आणि ज्या हरिश्चंद्राच्या भूमिकेने लोकांना रडायला लावले, ते तावडे. काय तर अशा प्रकारची माणसं होती, अशा प्रकारचे कलावंत होते. त्या कलेत आणि आताच्या कलेत मला विचाराल तर आताचे कलावंत सादरीकरण करतो आहोत आम्ही, मी त्याच्यातच पकडतोय मला. पण तावडेंचं सादरीकरण किंवा बाबी नालंग काकांचं आणि अलीकडे आपला लोकराजा सुधीर हो. कलिंगड यांचे झेरॉक्स कॉपी म्हणून आम्ही काम करतोय. स्वतःचं वैयक्तिक असं प्रभुत्वशाली शैली निर्माण करणं, हे मी तर हो. ठाम सांगेन तसं कुणाला शक्य झालेलं नाही. नक्कीच सर. सर, रात्रभर चालणाऱ्या प्रयोगांसाठी तुमची शारीरिक किंवा मानसिक तयारी काय असते? कारण आपण पाहतो जत्रेला वगैरे रात्रभर नाटक दशावतार चालतो आपला. हं. तर मानसिक किंवा शारीरिक तुमचा हेतू नक्की काय असतो? आता अलीकडे प्रशांत मिस्त्री, राजू हरियान आपल्याला सोडून गेले. हो. आता तुकाराम गावडे अण्णा, क्रूर खलनायक अजूनही तब्येत सांभाळून जसेच्या तसे आहेत. कारण काय, पूर्वी दशावताराचा बिऱ्हाड असायचा. नाटक संपल्यानंतर सकाळी कुठल्या तरी देवळाच्या ठिकाणी हॉल्ट असायचा, थांबायचं. त्यामुळे काय गंमत व्हायची, आराम मिळायचा, शरीराला त्रास होत नव्हता. आताचा जो तो कलाकार नाटक संपलं, कंपनीच्या गाडीतून उतरल्यानंतर मोटरसायकल घेऊन घरी जातो. सकाळी आराम होत नाही आणि इतरत्र कामं, कारण दशावतारावर अवलंबून राहणं हे कठीण आहे. हो. इन्कमच्या दृष्टिकोनातून दशावतार फार कमी आहे, पण कलेच्या दृष्टिकोनातून दशावतार हा नावलौकिकास आणि आपलं नाव इतिहासात कोरून ठेवण्यासाठी अगदी मुबलक आहे. त्यामुळे गंमत काय, तर आताचं शारीरिक स्वास्थ्य हे बऱ्याच प्रकारे कलाकारांचं बिघडलेलं दिसतंय. अलीकडेच आपल्या एका झांज वादकाला ब्लॉकेजेस मिळाले. कारण काय, वेळेवर झोप नाही, वेळेवर खाणं नाही. कारण आमचं जेवण रात्री नाटक संपल्यानंतर 2 वाजता, 2:30 वाजता, 4 वाजता, पहाटेला 4 वाजता सुद्धा आम्ही जेवतो. त्यामुळे गंमत अशी आहे की स्वास्थ्याकडे सध्या लक्ष देणं प्रत्येक कलाकाराला गरज आहे. नक्कीच सर. सर, तुमच्या आयुष्यात असा प्रसंग नक्की असेल की प्रेक्षकांना तुम्हाला पोचपावती मिळाली असेल, कौतुकाची पोचपावती. असा कुठला प्रसंग आहे का? आहेत ना, बरेच प्रसंग आहेत. एक अविस्मरणीय प्रसंग आहे म्हणजे खानोलकर दशावतारमध्ये प्रशांत मेसरी, कैलासवासी डांबरेकर काका, मला बऱ्याच जणांचा सहवास मिळाला, जुन्या कलाकारांचा. नाटक होतं आणि अचानक प्रशांत मेसरी गोव्याला नाटकाला पोहोचलेच नाही आणि नाटकाचा भाग होता चौरंगीनाथ आणि भुजावती ही स्त्री पात्राची भूमिका करायला तिथं आपल्याकडे कलावंतच अवेलेबल नव्हता. तेव्हा मालक आणि आमचे हार्मोनियम वादक दशावतारातील नाथा गोसावी यांनी माझ्यावर जबरदस्ती लादली की तू भुजावतीची भूमिका करायला हवी. आणि शेवटी नाईलाज झाला माझा आणि मला भुजावतीची भूमिका त्यावेळी करावी लागली. आणि त्यावेळी कौतुकाची थाप अशी मिळाली की म्हणजे दशावतारात लेडीज पात्र हा माझा विषय नसताना सुद्धा भूमिका केली. त्यावेळी अगदी मला स्वतः बाबा मेस्त्रींनी, नाथा गोसावींनी कौतुकाची थाप दिली. ती थाप माझ्यासाठी लेडीज या भूमिकेसाठी महत्वाची होती. इतरत्र नारद या भूमिकेला किंवा राजपात्र या भूमिकेला संयुक्त दृष्टिकोनातून म्हणा वगैरे सगळीकडे माझी काय वाहवा रसिकांकडून होतच असते. त्याबद्दल रसिकांच्या हृदयात जागा आम्हाला मिळणं ही सुद्धा त्या गणपती गजाननाची कृपा आहे. नक्कीच सर. कारण आम्ही सुद्धा तुम्हाला आमच्या ह्याच्या निरोख्यामध्ये तुम्ही गोरे कंपनीमध्ये नादाची भूमिका केली होती. आणि सर, दशावतारामध्ये कोणत्याही प्रकारचा रिटेकचा ऑप्शन नसतो. हो. त्यामध्ये रिटेक होऊ शकत नाही. तर मला हेच तुम्हाला विचारायचं आहे का, एखादी एखादी चूक झाली असताना
किंवा एखादा सीन आठवत नसताना ती कशा तुम्ही त्यामध्ये सुधारणा करता किंवा ती लोकांना कळत पण नाही. तर बरोबर. नक्कीच काय असतं त्यामध्ये? छान प्रश्न आहे तुझा. कारण काय आहे, दशावतारात प्रसंग अवधान हा महत्वाचा विषय असतो. उदाहरणार्थ समजा कलाकार माझ्यासोबत काम करतोय. तो कदाचित राजाचं नाव आता नाटक रोज वेगळं, भाग हो. रोज वेगळा. आता राजाचं नाव कालच्या नाटकातलं चुकून त्यानं समोर आपल्या तोंडात घेतलं, तर त्याच्यावर मी पुन्हा रिपीट करणं, त्याला हां. खोट दाखवून देणं, हे न करता पटकन मृदंगाची थाप त्यावर पडायला पाहिजे कारण तो चुकतोय म्हणून आणि लगेच ते नाव मी पकडून त्याचं ओरिजिनल नाव घेऊन मी पुढे चालणं वगैरे अशा प्रकारच्या प्रसंगावधानाच्या गोष्टी घडवाव्याच लागतात. आणि समोरच्या व्यक्तीला तिथं बोट न ठेवता काही जण संयुक्ताबाबत आमच्याशी काही जण नाराजी व्यक्त करतात, की संयुक्त दशावतारामध्ये वाद वाढलेत. खरे वाद नाहीत, ते संवाद आहेत. मी तर सांगतो त्यांना माहित नाही, की आम्ही कलावंत एकमेकात प्रश्न उत्तर काही सुद्धा ठरवून कधी-कधी स्टेजवर आलेलो आहोत. त्यामुळे गंमत काय आहे तिथं मौलिक, की आता यापूर्वी दशावतारात नवविधा भक्ती स्टेजवर सांगितल्या गेल्या होत्या का? 21 स्वर्ग सांगितले गेले होते का? हं. 18 युग मी सगळ्यात दशावतारात पहिल्यांदा 18 युग 21 स्वर्ग मी पहिल्यांदा सांगितले. याला साक्ष म्हणजे माझे गुरुवर्य सुधीर कलिंगण आहेत. त्याच्यानंतर अलीकडे 64 कला सांगितल्या गेल्या. 100 कौरव पप्पू नांदुरकरांनी सांगितले. हो. दशावतारात यापूर्वी माहिती कोणाला माहिती होती का? नाही. मग ती दशावतार कलाकारांनी आणली आपल्या अभ्यासानं आणि नवीन तरुणाई पिढी त्याकडे आकर्षित झाली. त्यामुळे तो वाद म्हणून त्याच्याकडे न बघता संवाद म्हणून बघितला जावा. जर कलाकार स्टेजवर आपलं बाहेर वैरत्व विसरून स्टेजवर फक्त एकामेकासमोर राहून जुगलबंदी करतायत आणि बाहेर येऊन एकमेकाच्या गळ्यात गळा घालतायत, तर ते फक्त नाटकच आहे. दशावतार नाटक आहे असं समजा. नक्कीच सर. तरुण पिढीवरूनच पुढचा माझा प्रश्न आहे, की आजची जी तरुण पिढी आहे ती दशावतार कलेकडे वळते का? तुमचं काय मत आहे यावर? नक्कीच. म्हणजे मी कॉलेजला असताना दशावताराचा लोप होणार की का हा प्रश्न माझ्यासमोर होता. तेव्हा भजन क्षेत्रातही एक दरी निर्माण होणार आहे, खाली जाणार असंही वाटत होतं. पण अलीकडे सगळे नवतरुण पकवाज शिकतायत, हार्मोनियम शिकतायत. तसंच दशावताराकडे सुद्धा त्यांचं येणं होतंय. कॉलेजियन जीवन सुद्धा जगणारे कलाकार आपल्या दशावतारात सध्या हार्मोनियम वादक म्हणून आहेत, पकवाज वादक म्हणून आहेत आणि चांगल्या प्रकारे दशावतार फक्त काय दशावतार हा इन्कमच्या दृष्टिकोनातून नाही. तो फक्त कलेच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असायला हवा. त्यामुळे नवीन पिढी नाटक पाहणारी सुद्धा तुमच्यासारखी मुलं आकर्षित होत आहेत आणि दशावताराला चांगला सुवर्ण काळ आहे असं मी ठाम सांगेन. आजच्या काळात आपण पाहिलं तर सरकार म्हणजे दशावतारांना मदत करतंय, की त्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याबद्दल आता नाही बोललेलं बरं. कारण काय आहे, दशावतार कलाकारांची संघटना हो. स्थापन झाली. त्यामागे खरा माझाच पुढाकार होता. त्यानंतर माझ्याबरोबर साथ मला देणारे अध्यक्ष संघटनेचे सध्या बाळू कोचरेकर आहेत किंवा चारुहास मांजरेकर, मोरेश्वर सावंत, बाबा मयेकर, बपू नांदुरकर वगैरे खूप नावं आहेत. काय तर या माणसाने आम्ही संघटनेची चळवळ उभी केली. संतोष रेडकर उभी केली. पण गंमत काय आहे, सरकारकडून जे मिळतंय ते कलाकारांना मिळत नाही. पण मात्र सरकारच्या पोर्टलवर, वेबसाईटवर काय आहे, दशावतार कलावंतासाठी म्हणून आहे. आता मग मिळत नाही तर ते जातंय कुठं? टोपी खाली दडलंय काय? त्यामुळे सन्माननीय निलेश राणे साहेबांनी हा प्रश्न सांस्कृतिक मंत्र्यांसमोर मांडला. त्याची कार्यवाही सुरू आहे. ती जर झालीच पूर्ण तर माननीय निलेश राणे आमदार हे दशावतारांचे दैवत म्हणून नक्कीच भविष्यात दशावतारी कलाकार समजतील. नक्कीच सर. आता तुम्ही पुढच्या पिढीला ती दशावतार टिकून राहण्यासाठी काय संदेश द्याल किंवा उपदेश कराल? एकच, की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपलं शरीर स्वास्थ्य. शरीर स्वास्थ्य सांभाळा आणि दशावतार कलेबरोबर आपला एखादा जोड व्यवसाय असणं गरजेचं आहे. जोड व्यवसाय हा तुमचं कुटुंब सांभाळणार आहे आणि दशावतार कला ही तुमच्या पूर्ण घराण्यातील तुमचं इतरांचं कोणाचं नाव लेबलला झळकलं नसेल, पण तुमचं नाव नावलौकिक आहे. उदाहरणार्थ कुठल्याही बँकेत जा, कुठल्याही शासकीय कार्यालयात जा. अरे शेणई या, 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 या. लगेच काम होतं.
ही मिळवलेली रसिकांची आणि या लोककलेनं दिलेली संपत्ती आहे. त्यामुळे दशावतार खूप मोठं आहे. पण एक लक्षात ठेवायला हवं, आधी महत्वाची गोष्ट म्हणजे मी डिप्लोमा नेटवर्किंग केलेलं आहे. आता शिक्षण होऊन जर मुलं याकडे येत असतील, तर नोकरी नसल्यामुळे येत असतील, असा त्याचा दावा होता कामा नये. तो कलेसाठीच जगला पाहिजे आणि कलावंत म्हणूनच त्यानं कलेला स्वीकारायला हवं. खरंच सर, आज तुमच्याशी गप्पा मारून दशावताराच्या पडद्यामागचं जग आणि त्यातील सात्विक कष्ट जवळ अनुभवता आले. अंगाला लावली जाणारी पांढरी सफेदी आणि रंगाच्या मागे लपलेला एक हाडाचा कलाकार जो रात्रभर जागून आपली संस्कृती जिवंत ठेवतो, अशा तुम्हा सर्व कलाकारांना आमचा मानाचा मुजरा. तुम्ही आज आपला बहुमोल वेळ दिला आणि या कलेचे गुपितं आमच्यासमोर उघड केलीत, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि तुमची ही कला अखंड चालू राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.